काका, आज या तुम्ही तुमच्या शेतामध्ये हे एक मशीन आणलेले आहे मका काढण्यासाठी. हो. तर कशा करता आणलं, काय म्हणून? याच्यापासून आमचं वेळेची बचत होती आणि माणसाअभावी मशीनमुळे फार चांगलं काम होऊ राहिलं आमचं. बरं, याच्यापासून काही फायदा नुकसान? फायदा एकदम फायदाच आहे, नुकसान काहीच नाही त्याचं. शेतकऱ्यांचे काही पिकाचे काही नुकसान पिकाचे काही नुकसान नाही. नाही. नाही, वेळेची बचत होऊ राहिली उलट. वेळेची. हा, काय सांगाल तुम्ही? मी एकच सांगेल का या ठिकाणी वाढत्या महागाईमुळे व मनुष्यबळ नसल्यामुळे खऱ्या अर्थानं वेळेची बचत व खऱ्या अर्थानं जनावरांसाठी लागणारं हा चारा आहे, हा चांगल्या दृष्टीने जनावरांपर्यंत पोहोचतो. कुट्टीच्या सहाय्याने हा चाराही वाया जात नाही. यामुळे मी या ठिकाणी निसर्गाचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने त्यांनी या ठिकाणी शेतकरी वर्गाचे खऱ्या अर्थाने कष्ट कमी करण्याचं काम या ठिकाणी निसर्ग आग्रहाने केलं, त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तुम्ही या मशीनचे चालक आहात. काय सांगाल तुम्ही या संदर्भामध्ये? कसे तुम्हाला ही संकल्पना सुचली की मशीन आणू आपण, शेतकऱ्यांना काहीतरी याच्यापासून फायदा होईल? याचा फायदा असा आहे की हे ब्राझील प्रणालीचं मशीन आहे, हार्वेस्टर, ज्याला ट्रॅक्टर माउंटन हार्वेस्टर आपण म्हणतो. काय झालं की नाशिक जिल्ह्यामध्ये अथवा महाराष्ट्रामध्ये मक्याचं विक्रमी असं उत्पादन घेतलं जातं आणि मजुरांचा इतका तुटवडा आहे की मजूर मिळत नाही. अक्षरशः मागच्या दिवाळीला लोकांनी दिवाळी झाल्यानंतर मका सोंगणी केली, कोणाची मका आडवी पडली, कोणाची काय पडली. आणि मग आमच्या मनामध्ये एक विचार आला की आता महाराष्ट्रामध्ये गायींचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, मोरघास करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. हे मोरघास पर्पज मशीन आहे. मात्र तुम्ही आता बघू शकतात, जे रिपोर्टर आहेत त्यांनी कशा पद्धतीने स्टोरी कव्हर केलेली आहे की त्याच्यामध्ये बिट्ट्या सुद्धा तुम्हाला घेता येऊ शकतात. म्हणजे जर तुम्ही मोरघास करणारच, बिट्टी काढून बी तुम्ही मोरघास करू शकतात आणि बिट्टी काढून तुम्हाला मोरघास करायचा नसेल तर तुम्ही चाऱ्याचाही कुट्टी करू शकतात, म्हणजे मोरघास करू शकतात आणि साठवून ठेवू शकतात. आता इथले जे शेतकरी आहेत ठाकरे, त्यांनी काय केलेलं आहे की बिट्टी खाली पाडून टाकलेली आहे आणि चाऱ्याचं हार्वेस्टिंग करून घेतलेले आहे. याच्यामुळे झालं काय की त्यांना दाणे पण मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना चारा हवा आहे गायींसाठी तो पण मिळणार आहे. याच्यामध्ये बचत काय झाली की मजुरांना 10,000 रुपये द्यावा लागायचे, तर अवघ्या 10,000 रुपयामध्ये त्यांचं काम होऊन जात आहे, बॅगाही भरून जात आहे 11,000 रुपयामध्ये. म्हणजे पैसा खूप वाचला प्लस वेळ वाचला. आता ते या ठिकाणी कांदा लागवड करणार आहे आणि काही नाही, ट्रॅक्टरने कुठल्याही पद्धतीत शेती दाबत नाही, काही नाही, त्याने रोटावेटर फिरवला का ते या ठिकाणी 3ऱ्या ते 4थ्या दिवशी कांदे लागवड करणार आहे. म्हणजे मजूर कधी आले असते, ही मका कधी वाळून गेली असती, पूर्ण दिपोळी येईल त्याला जर असं वाळू जर दिली असते, तर त्यांनी काय केलं, हिरवी हिरवीच मका सोंगली आणि हिरवी हिरवी मकाच आता ते मोरघास करणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांसाठी बिट्टी काढूनही मोरघास करता येतो आणि त्याच्यानंतर बिट्टी खाली पाडून चाऱ्याची हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण 1-2 माणसांनी लावून हे बिट्ट्या गोळा करून घेऊ शकतो. याच्यामुळं स्वस्त आणि कमी वेळामध्ये काम झालं आणि याचा फायदा जवळजवळ नाशिकसह महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आता होणार आहे. कारण अनेक ठिकाणी असे हार्वेस्टर आलेले आहेत जे मका काढण्याचे, काही बिट्टी बाजूला कुट्टी बाजूला आलेले आहेत, काहीचे फायदे तोटे आहेत, पण मात्र याच्यात शेतकऱ्यांचा फायदा 100% खूप आहे. कट कर.